नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती या YCMच्या केंद्रातील मी समंत्रक डॉक्टर ज्योतिराम घाडगे. मित्र हो, आजच्या या लेक्चरमध्ये SYBAचा इकॉनॉमिक्स 218 मधील एक महत्त्वपूर्ण घटक अभ्यासणार आहोत. खरं तर लास्ट लेक्चरमध्ये आपण मागणी म्हणजे काय, त्याचबरोबर मागणीचा नियम, मागणीच्या नियमाची गृहीते आणि मागणीच्या नियमाचे असणारे जे काही अपवाद आहेत ते समजून घेतले होते. या आजच्या लेक्चरमध्ये त्याच्या पुढचा अतिशय महत्त्वपूर्ण असणारा जो घटक आहे तो म्हणजे मागणीचा विस्तार आणि संकोच, आणि त्याचबरोबर मागणीची वृद्धी आणि घट या संकल्पना आणि मागणीची लवचिकता ही सुद्धा संकल्पना आपण समजून घेणार आहोत. सर्वप्रथम मागणीची वृद्धी म्हणजे काय आणि मागणीतील घट म्हणजे काय ते समजून घेऊया. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की मागणीच्या नियमावर किंवा मागणीचा नियम खरा ठरण्यासाठी त्यासाठी काही विशिष्ट परिस्थिती कायम राहणं आवश्यक आहे. म्हणजे इतर परिस्थिती जर कायम असेल तरच मागणीचा नियम खरा ठरतो. परंतु जर या इतर परिस्थितीमध्ये जर बदल झाला आणि त्यामुळे जर मागणीत बदल झाला तर त्यास मागणीतील वृद्धी आणि मागणीतील घट असं म्हणतात. म्हणजे मागणीवर परिणाम करणाऱ्या इतर घटकामध्ये जर बदल झाला आणि त्यामुळं जर मागणीत बदल झाला तर अशा प्रकारे मागणीतील वृद्धी होते आणि मागणीमध्ये घट होते. आता मागणीतील वृद्धी आणि मागणीतील घट अर्थातच जो काही मागणीचा वक्र आहे डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा, मागणीतील वृद्धी ही कधी दिसून येते तर तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणेच इतर परिस्थितीमध्ये बदल झाला असता. साहजिकच आहे, मागणीचा वक्र जर मूळ मागणी वक्राच्या उजव्या साईडला जर शिफ्ट झाला तर ती मागणीतील वृद्धी असते, आणि जर मागणीचा वक्र हा मूळ मागणी वक्राच्या जर डाव्या बाजूला शिफ्ट झाला तर ती मागणीतील घट असते. अशा प्रकारे मागणीतील वृद्धी ही मूळ मागणी वक्राच्या उजव्या बाजूला होते किंवा दिसून येते, तर मागणीतील घट ही मूळ मागणी वक्राच्या डाव्या बाजूला आपल्याला दिसून येते. मित्रहो, मागणीतील वृद्धी आणि मागणीतील घट ही तुमच्या लक्षामध्ये आली असेल. खरं तर ही मागणीतील वृद्धी आणि मागणीतील घट ही वेगवेगळ्या वक्रावर आपल्याला दिसून येते. जर मागणीतील वृद्धी ही जर मूळ मागणी वक्राच्या उजव्या बाजूला जर मागणी वक्र शिफ्ट होऊन जर दिसत असेल तर साहजिकच मागणीतील वृद्धी ही चा वक्र जो आहे तो वेगळा वक्र असणार आहे. आणि जर मागणीतील घट ही मूळ मागणी वक्राच्या डाव्या बाजूला जर मागणी वक्र शिफ्ट होऊन जर दिसून येत असेल तर मागणीतील घट हा सुद्धा जो काही वक्र आहे, घटीचा जो वक्र आहे हा सुद्धा वेगळा वक्र असणार आहे. परंतु मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच या दोन संकल्पना मात्र एकाच वक्रावरती दिसून येतात. मागणीतील वृद्धी आणि मागणीतील घट यासाठीचे वक्र वेगवेगळे आहेत किंवा वेगवेगळ्या वक्रावर मागणीतील वृद्धी आणि मागणीतील घट दिसून येते, परंतु मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच मात्र एकाच वक्रावर दिसून येते. जर इतर परिस्थिती कायम असताना जर किमतीमध्ये केवळ बदल झाला आणि त्यामुळे जर मागणी वक्रात जर बदल होत असेल किंवा मागणीत बदल होत असेल, मागणी वक्रापेक्षा मागणीत जर बदल होत असेल तर त्यास मागणीचा विस्तार किंवा मागणीचा संकोच असं म्हणतात. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की जर
किमतीमध्ये बदल झाल्यामुळे जर मागणीत बदल होत असेल तर त्यामुळे मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच आपल्याला दिसून येतो. समजा असं गृहीत धरा की वस्तूची किंमत कमी झाली. वस्तूची किंमत कमी झाल्या असता जर मागणीत वाढ झाली तर त्यास मागणीचा विस्तार असं म्हणतात. आणि या उलट जर वस्तूची किंमत वाढली आणि त्यामुळे जर मागणी घटली असेल तर ती मागणीचा संकोच असतो. मित्रहो, एकाच वक्रावर मागणी वक्राच्या एकाच वक्रावर मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच आपल्याला दिसून येतो. मागणीचा वक्र एकच आहे, परंतु जर वस्तूची किंमत वाढली तर त्याच वक्रावर आपल्याला मागणी घटलेली दिसेल. हा असेल मागणीचा संकोच. आणि जर वस्तूची किंमत कमी झाली तर त्याच मूळ वक्रावर मागणी वाढलेली दिसून येईल. हा असेल मागणीचा विस्तार. म्हणजे मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच हा एकाच वक्रावर आपल्याला दिसून येतो. अर्थातच मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच हा किमतीतील बदलावर अवलंबून आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच हा इतर परिस्थिती स्थिर असताना जर केवळ किमतीमध्ये बदल झाला तर मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच दिसून येतो. परंतु मागणीची वृद्धी आणि मागणीतील घट ही मात्र लक्षामध्ये राहू द्या, किमतीमध्ये बदल न होता म्हणजे किमती स्थिर असतात, परंतु मागणीवर परिणाम करणारे जे इतर घटक आहेत त्या इतर घटकामध्ये बदल झाल्यामुळे जर मागणीमध्ये वाढ होत असेल किंवा मागणीमध्ये घट होत असेल तर ती मागणीतील वृद्धी आणि मागणीतील घट असते. अशा प्रकारे आत्तापर्यंत आपण मागणीतील वृद्धी म्हणजे काय आणि ही मागणीतील वृद्धी कोणत्या घटकामुळे होते, त्याचबरोबर मागणीतील घट ही कशावर अवलंबून असते, कोणत्या घटकामुळे होते हे आपण समजून घेतलं. त्याचबरोबर आपण मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच म्हणजे काय आणि मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच ही कोणत्या घटकावर अवलंबून असते, अर्थात मागणीचा विस्तार कधी होतो आणि मागणीचा संकोच कधी होतो हे सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. आता यानंतर सर्वात महत्त्वाचा एक पुढचा कंटेंट्स आहे तो म्हणजे अपवादात्मक मागणी वक्र. मागणीच्या नियमानुसारच व्यवहारात खरं तर लक्षामध्ये राहू द्या काही बदल होत असतात. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये किमतीत वाढ झाली तर मागणी वाढत असते. खरं तर मागणीचा नियम काय सांगतो, जर किंमत वाढली तर मागणी घटली जाते आणि या उलट किंमत घटली तर मागणी वाढली जाते. परंतु जर असं असेल, जर किमतीमध्ये वाढ झाली तरीसुद्धा मागणी वाढत असेल किंवा किमतीमध्ये घट झाली तर मागणीसुद्धा जर घटत असेल तर तो मागणीच्या नियमाचा एक अपवाद असेल. सर्वसाधारणपणे मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा असतो, परंतु अपवादात्मक मागणीचा वक्र मात्र हा डावीकडून उजवीकडे हा वरती चढ जाणारा म्हणजे अशा प्रकारे धनात्मक उताराचा दिसून येतो. जर मागणीचा वक्र हा सर्वसाधारणपणे डावीकडून उजवीकडे हा उतरत जाणारा असेल, ऋणात्मक उताराचा असेल, परंतु जर मागणीचा वक्र हा धनात्मक उताराचा दिसत असेल म्हणून त्यास काय म्हणतात, अपवादात्मक मागणीचा वक्र. किमतीत वाढ झाल्यानंतर मागणी घटणारी असते. जर अशा प्रकारे किंमत वाढल्यानंतर मागणी घटत असेल तर तो मागणीचा वक्र ऋणात्मक उताराचा असेल. परंतु अपवादात्मक मागणीचा वक्र हा कसा दिसतो तर धनात्मक उताराचा. आणि हा धनात्मक उताराचा मागणी वक्र काय दर्शवतो, जर किंमत वाढली तर मागणीसुद्धा वाढेल आणि जर किंमत घटली तर मागणीसुद्धा घटेल. आणि म्हणूनच याला काय म्हणतात, अपवादात्मक मागणीचा वक्र. उदाहरणार्थ युद्ध असेल किंवा
प्रतिष्ठित वस्तू असेल किंवा निकृष्ट दर्जाची वस्तू असेल, अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये किंवा इत्यादी बाबतीमध्ये मागणीचा वक्र हा धनात्मक उताराचा दिसून येतो, अपवादात्मक मागणीचा वक्र अनुभवायला आपल्याला दिसून येतो. यानंतर अतिशय महत्त्वपूर्ण असणारी आणि महत्त्वाची असणारी संकल्पना जी आहे ती म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. यालाच मराठीमध्ये मागणीची लवचिकता असं म्हणतात. आता मागणीचा नियम आणि मागणीची लवचिकता याच्यामध्ये मुख्य जो काय फरक आहे तो आपण समजून घेऊया. मागणीच्या नियमामध्ये काय दिसून येतं तर इतर परिस्थिती कायम असताना जर किंमत कमी झाली, वस्तूची किंमत जर कमी झाली तर वस्तूची मागणी वाढली जाते. म्हणजे मागणीचा नियम हा खऱ्या अर्थाने एक गुणात्मक बदल आहे. परंतु मागणीची लवचिकता ही संकल्पना मात्र काय दर्शवते तर मागणीतील संख्यात्मक बदल दर्शवते. पुन्हा एकदा रिपीट करतो, मागणीचा नियम ही गुणात्मक संकल्पना आहे, परंतु मागणीची लवचिकता ही मात्र संख्यात्मक संकल्पना आहे. आता मागणीचा नियम ही गुणात्मक बदल आहे. गुणात्मक बदल याला का म्हणायचं हे सर्वप्रथम पहा. मागणीचा नियम काय दर्शवतो? वस्तूची किंमत कमी झाल्यानंतर वस्तूची मागणी वाढली जाईल. अशा प्रकारे मागणीचा नियम हा गुणात्मक बदल दर्शवतो. परंतु मागणीची लवचिकता ही संकल्पना मात्र वस्तूची किंमत किती कमी झाल्यानंतर वस्तूची मागणी किती वाढेल हे मागणीची लवचिकता संकल्पना दर्शवते. मागणीची लवचिकता दर्शवते. मागणीचा नियम काय दर्शवतो की वस्तूची किंमत कमी झाल्यानंतर वस्तूची मागणी वाढली जाते. परंतु मागणीची लवचिकता संकल्पना काय दर्शवते की वस्तूची किंमत किती कमी झाल्यानंतर वस्तूची मागणी किती वाढेल. अर्थातच किंमत किती कमी होईल आणि मागणी किती वाढेल, किंवा किंमत किती वाढेल आणि मागणी किती कमी होईल हे कशावरून समजतं तर मागणीच्या लवचिकतेवरून समजतं. आणि म्हणून मागणीची लवचिकता ही संख्यात्मक बदल आहे, संख्यात्मक संकल्पना आहे. मित्र हो, आपण डिटेलमध्ये मागणीची लवचिकता म्हणजे काय ते समजून घेऊया. अर्थातच तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की मागणीची लवचिकता काय दर्शवते तर किमतीत किती बदल झाल्यानंतर मागणीमध्ये किती बदल होईल. आता किमतीत किती बदल, बदल हा दोन प्रकारचा असतो. एक तर किमतीमध्ये वाढ होणं किंवा किमतीमध्ये घट होणं. तसंच आहे मागणीतील बदलसुद्धा दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे वाढ होणं किंवा दोन म्हणजे घट होणं. आता साहजिकच आहे किमतीत किती बदल झाल्यानंतर मागणीत किती बदल होईल. म्हणजेच काय तर किमती किती टक्क्याने घटल्यानंतर मागणी किती टक्क्याने वाढल्या जातील. या उलट किमती किती टक्क्याने वाढल्यानंतर मागणी किती टक्क्याने घटल्या जातील. हे कशावरून समजतं तर मागणीच्या लवचिकतेवरून समजतं. आणि म्हणून मागणीची लवचिकता म्हणजे काय तर मागणीत होणारा बदल आणि मागणीवर परिणाम करणारा घटकातील बदल या दोन्हीतील संबंध म्हणजे मागणीची लवचिकता होय. सूत्ररूपाने जर पाहिलं तर मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील बदल भागिले मागणीवर परिणाम करणाऱ्या घटकातील बदल ही खऱ्या अर्थाने मागणीची लवचिकतेची संकल्पना आहे. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार अनेक आहेत. विशेषतः 3 प्रकार आहेत. मागणीची किंमत लवचिकता, मागणीची उत्पन्न लवचिकता आणि मागणीची पर्यायी लवचिकता. अनेक पुस्तकामध्ये मागणीच्या लवचिकतेची व्याख्या काय दिलेली आहे तर मागणीतील बदल भागिले किमतीतील बदल. परंतु ही जी व्याख्या आहे किंवा हे जे सूत्र आहे हे सूत्र किंवा व्याख्या मागणीच्या किंमत लवचिकतेची आहे. परंतु फक्त मागणीची लवचिकता ही जर संकल्पना आपण विचारामध्ये घेतली तर लक्षामध्ये राहू द्या त्याचं सूत्र काय आहे मागणीतील बदल भागिले मागणीवर परिणाम करणाऱ्या घटकातील बदल. म्हणजे काय
तर मागणीत होणारा जो काही बदल आहे हा बदल हा मागणीवर परिणाम करणारे जे अनेक घटक आहेत त्या बदलावर अवलंबून असतो. अर्थातच तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल की मागणीची लवचिकता हा शब्द काय दर्शवतो. आपण आपल्या दररोजच्या बोलीभाषेमध्ये सुद्धा म्हणतो, अरे थोडासा लवचिक हो. थोडासा लवचिक हो म्हणजे काय, तर बदल कर, स्वतःमध्ये काय करेल बदल कर. तसं आहे मागणीची लवचिकता म्हणजे काय, मागणीतील बदल. मागणीची लवचिकता म्हणजे काय, मागणीतील बदल. आता मागणीतील बदल हा दोन प्रकारचा, एक तर मागणीमध्ये वाढ होणं किंवा मागणीमध्ये घट होणं. मागणीमध्ये वाढ कधी होईल, जर किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत वाढ होईल किंवा विशेषतः किंमत घटल्यामुळे मागणीत वाढ होईल. या उलट मागणीमध्ये घट कधी होईल, जर मागणीमध्ये घट कधी होईल, जर किमतीमध्ये वाढ झाली तरच. अशा प्रकारे लक्षामध्ये राहू द्या, मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे मागणीची किंमत लवचिकता, नंबर 2 मागणीची उत्पन्न लवचिकता आणि नंबर 3 मागणीची पर्यायी लवचिकता. आता मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय ते समजून घ्या. मागणीची किंमत लवचिकता म्हणजे जर वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला तर वस्तूच्या मागणीमध्ये जर बदल होत असेल तर त्यास मागणीची किंमत लवचिकता असं म्हणतात. आणि जर व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये बदल झाला तर जर त्या व्यक्तीची मागणी बदलत असेल तर त्यास मागणीची उत्पन्न लवचिकता असं म्हणतात. आणि मागणीची पर्यायी लवचिकता म्हणजे काय, जर 2 वस्तू एकमेकाला पर्याय असतील तर एका वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला असता जर दुसऱ्या वस्तूच्या मागणीमध्ये जर बदल होत असेल, म्हणजे चहाला पर्याय कॉपी आहे, चहाच्या किमतीमध्ये बदल झाला तर त्याचा परिणाम जर चहाच्या मागणीवर तसेच कॉफीच्या मागणीवर जर होत असेल तर त्यास पर्यायी लवचिकता असं म्हणतात. थोडक्यात म्हणजे मागणीची किंमत लवचिकता म्हणजे किंमत आणि मागणी यातील बदल आहे. तर मागणीची उत्पन्न लवचिकता याच्यामध्ये काय, किंमतीतील बदल नाही तर उत्पन्नातील बदल आहे. उत्पन्नातील बदलाचा परिणाम मागणीच्या बदलावर होत असतो. आणि पर्यायीच्या लवचिकतेमध्ये एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम हा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होत असतो. आता मागणीच्या किंमत लवचिकतेचे काही प्रकार आहेत. मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार कोणते आहेत, तर मागणीची पूर्ण लवचिकता, नंबर 2 मागणीची पूर्णपणे अलवचिकता, नंबर 3 एकक लवचिकता, नंबर 4 एकापेक्षा जास्त लवचिकता आणि नंबर 5 एकापेक्षा कमी लवचिकता. पुन्हा एकदा रिपीट करतो. मागणीच्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आहेत. पूर्ण लवचिक मागणी, नंबर 2 पूर्ण अलवचिक मागणी, नंबर 3 एकक लवचिक मागणी, नंबर 4 एकापेक्षा जास्त लवचिक मागणी आणि नंबर 5 एकापेक्षा कमी लवचिक मागणी. आता याचे अर्थ आपण समजून घेऊया. पूर्ण लवचिक मागणी कशाला म्हणायचं, जर किमतीमध्ये कोणताही बदल न होता किंवा अतिशय किंचित बदल झाला तर मागणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बदलत जर असेल तर त्यास पूर्ण लवचिकता असं म्हणतात. विशेषतः किमतीत कोणताही बदल झाला नाही तरी मागणीत मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत असेल तर त्यात पूर्ण लवचिकता असं म्हणतात. यावेळी मागणीच्या लवचिकतेचं जे काही उत्तर येतं ते अनंत लवचिकता येतं. यानंतर पूर्ण अलवचिकता. पूर्ण अलवचिकता म्हणजे किमतीत कितीही बदल झाला तरी मागणीत कोणताही बदल होत नसेल तर त्यास पूर्ण अलवचिकता असं म्हणतात. उदाहरणार्थ मिठासाठी मागणी. मिठाची किंमत कितीही कमी झाली किंवा कितीही वाढली तर त्याच्या मागणीमध्ये कोणताच बदल होत नाही, त्यास पूर्ण अलवचिकता असं म्हणतात. नेक्स्ट जो प्रकार आहे तो म्हणजे एकक लवचिकता. म्हणजे किमतीत ज्या प्रमाणात बदल झालेला आहे त्याच प्रमाणात जर मागणीत बदल होत असेल त्यास एकक लवचिकता असं म्हणतात. म्हणजे किमती 10% घटल्या तर मागणी 10% वाढेल किंवा किमती 10% वाढल्या तर मागणी 10% कमी होईल. म्हणजे प्रोपोर्शन दोन्हीमध्ये एकच आहे म्हणून त्यास काय म्हणतात, एकक लवचिकता असं म्हणतात. पुढचा जो प्रकार आहे जास्त लवचिकता. जास्त लवचिक मागणी म्हणजे किमती 10% बदलल्या तर मागणी मात्र 20% जर बदलत असतील तर त्यास जास्त लवचिक असं म्हणतात.
जास्त लवचिक मागणी असं म्हणतात. म्हणजे किमती 10% कमी झाल्या तर मागणी मात्र 20% वाढली जात आहे, किंवा किमती 10% वाढल्या तर मागणी मात्र 20% घटत आहे. म्हणजे मागणीतील बदल हा किमतीतील बदलापेक्षा जास्त आहे, म्हणून त्यास काय म्हणायचं, जास्त लवचिक मागणी म्हणायचं. जो शेवटचा प्रकार आहे तो कमी लवचिक मागणी. कमी लवचिक यावरून तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, म्हणजे किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल काय आहे, कमी आहे, म्हणून त्यास काय म्हणायचं, कमी लवचिक मागणी. उदाहरणार्थ किमतीतील बदल 10% आहे, मात्र मागणीतील बदल मात्र 5%च आहे. किमती 10% वाढल्या तर मागणी मात्र 5%नेच कमी होत असेल, किंवा किमती 5%ने घटल्या तर मागणी मात्र 2%नेच वाढली जात असेल. म्हणजे किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल कमी असेल तर त्यास काय म्हणायचं, कमी लवचिक मागणी. अशा प्रकारे मित्रहो, आपण या आजच्या लेक्चरमध्ये मागणीचा विस्तार म्हणजे काय, मागणीचा संकोच म्हणजे काय, मागणीतील वृद्धी म्हणजे काय आणि मागणीतील घट म्हणजे काय, याचबरोबर मागणीची लवचिकता म्हणजे काय, तसेच मागणीच्या लवचिकतेचे जे प्रकार आहेत ते म्हणजे किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता, पर्यायी लवचिकता म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे. आणि सर्वात शेवटी मागणीच्या किंमत लवचिकतेचे जे 5 प्रकार आहेत ते सुद्धा आपण समजून घेतले, जसं की मागणीची पूर्ण लवचिकता, मागणीची पूर्ण अलवचिकता, मागणीची एकक लवचिकता, मागणीची एकापेक्षा जास्त लवचिकता आणि मागणीची एकापेक्षा कमी लवचिकता इत्यादी आपण भाग या लेक्चरमध्ये समजून घेतलेला आहे. आपण या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.